चिंचवडकरांनो. आणि आपण आत्ता भोसरी MIDC मध्ये आहोत. हे शिवराज कॉम्प्लेक्स आणि त्याच्या शेजारचं हा पेटलेला सगळा कचरा बघितला, हे सगळं बघितलं. हे सगळं इंडस्ट्रियल वेस्ट आहे. आपण माहिती आहे की भोसरी हे एक औद्योगिक शहर आहे किंवा पिंपरी चिंचवडची ओळख देखील एका औद्योगिक शहराची. भोसरीमध्ये तर अजून जास्त प्रमाणामध्ये सगळे इंडस्ट्री आहे आणि हा पूर्ण एरियामध्ये म्हणजे हा स्पॉट कमीत कमी आत्तापर्यंत 50 वेळा रिपोर्ट केला गेला असेल की इथे इंडस्ट्रियल वेस्ट सगळं टाकलं जातं आणि अजूनही. आणि सगळ्यात सोपी पद्धत तिथं अशीच आहे की हा कचरा टाकायचा आणि जाळून टाकायचा. आता इथे देखील हे बघितलं, हे कचरा जाळल्याचेच आहे आणि हे रिकामे प्लॉट्स आहेत MIDCचे. आपण अनेक वेळा पालिकेला MIDCला सांगितलं होतं की हे तुमचे जे रिकामे प्लॉट्स आहेत जिथं सगळी ही कामं चालतात ते तुम्ही सगळे सील करून घ्या, ठीक आहे. आणि हे पुढे बघा, हा सगळं बघा इंडस्ट्रियल वेस्ट आहे सगळं. हां, इथे बघा हे सगळं आत्तापर्यंत जाळलेलं आहे आणि हे असे इथे हे स्क्रॅपची दुकान आहे. हे सगळं हे बघा, हे सगळं जाळलेलं आहे इथे. इथे पुढे जरी बघितलं, मेन रस्त्याला लागून स्वच्छ सर्वेक्षण चालू आहे पिंपरी चिंचवडमध्ये. हे आमचं स्वच्छ सर्वेक्षण आहे आणि चिखली कोदळवड्यावरती कारवाई होते, पण भोसरीमध्ये कारवाई कुठं होत नाही. तुम्ही किती प्रदूषण करा, काही करा, पालिकेच्या अधिकारी जेव्हा कारवाई करायला जातात कुठला तरी राजकीय फोन येतो आणि कारवाई टाळली जाते. पण हे बघा, हे मी आत्ता मगाशी देखील एक अर्धा पाऊण तासापूर्वी इथनं गेलो होतो, तेव्हाही हे असंच जळत होतं, ठीक आहे. आणि आत्ता पण हे जळतच आहे. कसा पिंपरी चिंचवडचा एक सुधारायचा आणि काय अपेक्षा करायची.